नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे खासदार झाले त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी माझं पुढच्या गोष्टींकडे वळतो. सर्वप्रथम म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे खूप चांगले उमेदवार पुण्यामध्ये असताना सुद्धा मुरलीधर मोहोळांना उमेदवारी का दिली गेली असे अनेक जण मला प्रश्न विचारत असतात. त्याच्यामुळं त्याचं काही स्पष्टीकरण आणि मी नेहमी एक वाक्य म्हणत असतो की मोठमोठे उद्योगपती हे मोठमोठ्या पॉलिटिकल पार्ट्यांना निवडणुकीसाठी फंड देतात म्हणून निवडून आलेले राजकीय नेते हे सत्तेत बसले की हे फक्त कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितार्थ काम करतात. हे पुण्यामध्ये जे घडलं हे मी आज तुमच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या सगळ्या गोष्टी समोर ठेवणार आहे. सर्वप्रथम पुण्यामध्ये मोठमोठे तुल्यबळ भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार होते. या सर्वांना डावलून मुरलीधर मोहोळांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्याच्या मागचं त्यांचं कारण असं सांगितलं जातं की त्यांनी कोरोना काळात पुण्यामध्ये भरपूर चांगलं काम केलं. तर भरपूर चांगलं काम केलं अशा बऱ्याच वेळा गोष्टी माझ्या कानावर येत असतात. तर एक्झॅक्टली त्यांनी असं काय काम केलं याची शोध मोहीम मी चालू केली आणि माझ्या जे काही गोष्टी निदर्शनास आल्या आणि कानावर आल्या आणि जे काही माझे अंदाज आणि तर्कवितर्क ते हे सर्व गोष्टी मी आज तुमच्यासमोर ठेवायला आलेलो आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2019मध्ये आपण जर गेलो तर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही तुटली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वादविवाद झाला आणि त्यांची युती तुटली. आणि त्याच्यानंतर जे काही घडलं हे तुम्हाला महाराष्ट्राला मला काही सांगायची गरज नाही की फडणवीसांनी अजित पवारांबरोबर एक दिवसाचा शपथविधी घेतला वगैरे असं सगळं काही घडलं. पण गंमत अशी झाली की जी काही एक दिवसाचा शपथविधी झाला आणि तो एक दिवसाचा ते संसार जो काही होता तो मोडला. पण कसं होतं की संसार जरी मोडलेला असला तरी मनमिलाप झालेला होता. तो मनमिलाप कुठंतरी मनामध्ये खदखदत होता. परत अजित पवारांना आणि फडणवीसांना एकत्र यायचं होतं. त्याच्यासाठी ते भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत होते आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचं कारण सांगून पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 2 लॉकडाऊन लावले गेले. अख्ख्या भारतात एकच लॉकडाऊन लागलं पण महाराष्ट्रात 2 लॉकडाऊन लागले. कारण जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात करोना आहे अशा बातम्याही पसरवल्या जात होत्या. आणि ह्या बातम्या खास करून जिथे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हातात होत्या तिथनं त्या न्यूज येत होत्या. आता पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये जर साधं सोपं जर विचार आपण केला की त्या करोनाच्या कालखंडात पुण्याचे पालकमंत्री कोण होते तर अजित पवार. पुण्याचे महापौर कोण होते तर मुरलीधर मोहोळ. मग मुरलीधर मोहोळांनी करोनाच्या काळात पुण्यामध्ये नेमकं असं काय काम केलं ज्याच्यामुळं मुरलीधर मोहोळांना लोकसभेचं तिकीट देणं एवढं गरजेचं ठरलं. आता त्याच्या मागचं एक कारण बघा. आत्ता कल्याणीनगरमध्ये हिट अँड रन केस झाली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की श्रीमंताच्या गाबड्याला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात अक्षरशः ब्लडही चेंज करण्यात आलं. जिथं ब्लड चेंज होऊ शकतो तर निगेटिव्ह करोना पेशंटला पॉझिटिव्ह दाखवता काय येऊ शकत नसेल. असंच काहीसं काम करण्यामध्ये मुरलीधर मोहोळांचा खूप मोठी साथ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना लाभली असावी. म्हणूनच खास करून सर्व उमेदवारांना डावलून मुरलीधर मोहोळांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं का किंवा ते मिळवण्यासाठी मुरलीधर मोहोळांनी प्रयत्न केले का हा मला पर्सनली पडलेला प्रश्न आहे. मी आरोप करत नाही आहे. असो, याच्या पुढे नुसतं तिकीट देण्यापर्यंत तर आपण सगळी भूमिका आपण पाहिली. त्याच्या पुढं जाऊन जेव्हा लोकसभेचं तिकीट मिळणार हे थोडंफार आयडिया देवेंद्र फडणवीसांना होती. देवेंद्र फडणवीसांनीच खास ते गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांनी काय केलं तर पुण्याचे पोलीस कमिशनर बदलले 1-2 महिन्याआधी. बरोबर, निवडणुकीच्या 1-2 महिन्याआधी पुण्याचे पोलीस कमिशनर बदलले. पुणे पोलीस कमिशनरांनी पुण्याचा कारभार हातात घेतल्याबरोबर त्यांनी सर्वात प्रथम काय काम केलं तर सर्व गुंडांची परेड घेतली. आणि निवडणुकीच्या काळात असं पसरवण्यात आलं होतं की रवींद्र धंगेकरांचे पुण्यामधल्या सर्व गुंडांबरोबर संबंध असल्याकारणाने पुण्याच्या पोलीस कमिशनरांनी त्यांनी मुसक्या आवळल्या का सर्व गुंडांना स्पेसिफिकली सांगितलं होतं की मुरलीधर मोहोळांना सपोर्ट करायचा. असा प्रश्न पडतो म्हणजे कारभार तुम्ही तुमच्या फेवरमध्ये करायचा आणि दुसऱ्याच्या नावाने बॉम्बा मारायचा नाही का. जसं काल परवा आपल्या काय त्यांचं मोहन भागवतांनी केलं. अजित पवारांना बरोबर घेऊन जर निवडून जिंकून आले असते तर घेणं बरोबर होतं. पण आता निवडून नाही आले म्हणून सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त अजित पवार. हे की नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर चावून खाल्ली. असो, या इथपर्यंतचा कारभार आपण सगळा पाहिलाच. आता ह्याच्या पुढे
मी जे म्हणतो नेहमी की मोठमोठे उद्योगपती राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी फंड देतात, म्हणून सत्तेत बसलेले राजकीय नेते हे एकदा निवडून आले की हे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे अक्षरशः तळवे चाटतात. आता पुण्यामध्ये पुण्यामध्ये जे काही मतदान झालं मुरलीधर मोहोळ यांना, याच्यासाठी पैसा वाटप नाही झाला तर झाला मी तुम्हाला दाखवतो कुठं झाला. 2021 नंतर जेव्हा काही कोरोनाचा काळ संपला त्याच्यानंतर पुण्यामध्ये जे काही गणेश उत्सव झाले, मोठमोठे दुकानदार असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो होरपळल्या कारणाने वर्गणी द्यायच्या परिस्थितीत नव्हते. त्यावेळेस सर्व गणेश मंडळांना पुण्यामध्ये वाली कोण होता? तर पुनीत बालन. पुनीत बालन साहेबांनी काय केलं? त्या पिरियडमध्ये सर्व गणेश मंडळांना वर्गण्या दिल्या होत्या, ढोल ताशा पथकांना आर्थिक मदत केली होती. या सगळ्याची जाण ठेवत मुरलीधर मोहोळांचा निवडणुकीच्या एक 3-4 दिवसाआधी पुनीत बालनांनी पुण्यामध्ये घरकुल लॉन्चला त्यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेतला आणि सर्व गणेश मंडळांना आणि ढोल ताशा पथकांना यांना बळजबरीने मुरलीधर मोहोळांना मतदान करण्यासाठीची परिस्थिती पुनीत बालनांनी घडवून आणली. तुम्ही पुनीत बालनजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ज्यावेळेस वर्गण्या दिल्या होत्या त्यावेळेस पुढे जाऊन त्याचा मोबदला तुम्हाला द्यावा लागेल अशी काही कमिटमेंट होती का हो? आणि तुम्ही हे जे काही समर्थनार्थ मुरलीधर मोहोळांच्या समर्थनार्थ केलंय, पुढे जाऊन मुरलीधर मोहोळांकडनं तुम्हाला काय काम काढून घ्यायचं आहे? का पुनीत बालन यांना सध्याची Z+ सिक्युरिटी दिलेली आहे केंद्र सरकारकडनं, त्या सिक्युरिटीच्या बदल्यात केंद्राकडनं तुम्हाला हे सगळं घडवून आणायला लावलं? आणि पुढं जाऊन पुनीत बालनजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की हे जी काही निवडणूक जिंकले मुरलीधर मोहोळजी, याच्यातनं तुमचे पुढं जाऊन काय मनसुबे आहे? अरे देशभरात तर सगळे लफडी करतात तुम्ही छोट्या छोट्या शहरांमध्ये गावांमध्ये पण जर हे असले प्रकाराने असले धंदे करत असाल तर लाज वाटते ते तुमच्यावर, लाज वाटते. असो काय मी म्हटलं ना की युद्धामध्ये सब कुछ जायज आहे. त्यामुळं ज्या काही पद्धतीने मुरलीधर मोहोळ निवडणूक जिंकले त्याच्याबद्दल तर त्यांचं कौतुकच आहे, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. त्याच्याबद्दल तर मी एकदम स्पष्ट शब्द म्हणेन, जो जिता वही सिकंदर. पण ह्या जिंकण्यामागं जे काही कारभार पुण्यामध्ये घडले आणि घडवले गेले याचा तर मला प्रचंड राग आहे आणि एक दिवशी मी याचं प्रचंड प्रमाणात उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना नक्की देणार आहे. मला कुणावर कुठलेही आरोप नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, पण राजकारण्यांच्या नालायक पद्धतीमुळं महाराष्ट्राचं वाटोळं होतं आहे, पुण्याचं वाटोळं होतं आहे. आणि याचा एक दिवशी ज्या दिवशी माझ्या हातात काही पुरावे ठोस सापडतील त्या दिवशी राजकारण्यांना तुम्हाला चॅलेंज देतो, नाही तुमची पळता भुई कमी केली तर नावाचा संतोष पंडित नाही. नमस्कार.